महाराष्ट्र शासनाने राज्यातील 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यामध्ये या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी टेंगळे तर इंदापूर नगर परिषदेवर मुख्याधिकारी असलेले कापरे यांची सोलापूर महापालिकेत बदली करण्यात आली आहे। सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त पदाच्या 3 जागा आहेत। मच्छिंद्र घोलप, विद्या पोळ आणि आशिष लोकरे हे तिघेही सध्या कार्यरत आहेत। यापैकी घोलप आणि पोळ यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे। दोघांनीही शासनाकडे बदलीची मागणी केली होती। पोळ यांनी सातारा तर घोलप यांनी पुणे महापालिका मागितली होती असे बोलले जात आहे। या दोघांपैकी कुणाची बदली होणार हे अद्याप समजलेले नाही। सोलापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदाच्या जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत। पुष्पगंधा भगत, श्रीराम पवार, महानवर विक्रम पाटील यांची बदली झाली। त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही। शशिकांत भोसले यांची अलीकडे सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती शासनाने केली आहे। त्यानंतर आता सहाय्यक आयुक्त पदावर रामराजे कापरे यांची नियुक्ती झाली आहे। राज्यातील महापालिका आयुक्तांच्या बदल्यांची यादी शासनाकडे तयार असून येत्या 2 दिवसात आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या बदलीचीही जोरदार चर्चा आहे। काही वरिष्ठ अधिकारी सोलापूर महापालिका आयुक्त पदासाठी इच्छुक आहेत। त्यांनी मंत्रालयात फिल्डिंग लावली आहे। त्यापैकी एकाची वर्णी लागणार अशी ही चर्चा ऐकण्यास मिळत आहे।